नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स भाग 1 मधील प्रकरण 2 आम्ल, अल्कली आणि क्षार या धड्याला सुरुवात करणार आहोत. आता आपण आम्लाच्या काही मूलभूत गुणधर्मांचा अभ्यास करूया. तर आम्लाचे गुणधर्म कोणते? आम्लाला आपण इंग्लिशमध्ये ऍसिड असे म्हणतो. तर अशा पदार्थाचे गुणधर्म कोणते असतात? आम्लाचे गुणधर्म कोणते असतात? तर पहिला गुणधर्म आहे आम्लाची चव कशी असते? आंबट असते. निळा लिटमस पेपर जेव्हा आपण अशा द्रावणामध्ये म्हणजे आम्लीय द्रावणामध्ये बुडवतो तेव्हा त्याचा रंग लाल किंवा तांबडा होतो. या आम्लामध्ये H+ आयन्स असतात. म्हणजे आम्लाचे जेव्हा आपण द्रावण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये H+ आयन्स आपल्याला आढळतात. या आम्लाचा जो pH आहे तो 7 पेक्षा कमी असतो. आणि आम्लाची उदाहरणे कोणती? तर ऍसिटिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल. इथं आपल्याला एक टेस्ट पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये जे द्रावण आहे ते ऍसिडिक सोल्युशन म्हणजेच आम्लीय द्रावण आहे आणि याच्यामध्ये जेव्हा निळा लिटमस बुडवला जातो तेव्हा तो लाल रंगाचा होतो. आता आपण अल्कलीचे काही गुणधर्म पाहूया. अल्कलीची चव कडू असते आणि ह्या अल्कलीच्या जर द्रावणामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर आपण तांबडा लिटमस पेपर बुडवला तर तो निळ्या रंगाचा बनतो. अल्कलीयुक्त पदार्थांचा स्पर्श बुळबुळीत असतो. यामध्ये OH- आयन्स असतात. म्हणजे काय? जर आपण अल्कलीचे द्रावण घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला OH- आयन्स पाहायला मिळतात. इथं काही उदाहरणं पाहू शकतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये जर KOH द्रावण घेतलं तर K+ आणि OH- असे आयनची निर्मिती होऊ शकते. नंतर आहे ते सोडियम हायड्रॉक्साईड ज्याच्यामध्ये Na+ OH- म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळालं तर अल्कलीच्या द्रावणामध्ये OH- आयन्स असतात. याचा जो pH आहे म्हणजे अल्कलीचा pH हा 7 पेक्षा जास्त असतो. आणि अल्कलीची काही उदाहरणं म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. नंतर आहे ते क्षार. कारण या धड्याचंच नाव आहे आम्ल, अल्कली आणि क्षार. तर ते क्षारांचे गुणधर्म काय आहेत? तर क्षार हे उदासीन असतात. म्हणजे त्यांचा pH किती असतो? 7 असतो. म्हणजे ते आम्लीय पण नसतात आणि अल्कली पण नसतात. तर ते उदासीन असतात. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही लाल लिटमस किंवा निळा लिटमस घातला त्यांच्या द्रावणामध्ये तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंगामध्ये बदल घडत नाही. आणि pH किती असतो? परफेक्ट 7 असतो. आणि याचं उदाहरण म्हणजे सोडियम क्लोराईड किंवा मीठ जे आहे आपलं टेबल सॉल्ट, हे याचं एक काय आहे? उदाहरण आहे. आता आपण लिटमस द्रावण म्हणजे काय याचा अभ्यास करूया. लिटमस द्रावण हे निळ्या रंगाचे द्रावण असते. इथं आकृतीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर लिटमस द्रावण हे निळ्या रंगाचे द्रावण असून हे द्रावण दगडफूल या थॅलोफायटा गटातील वनस्पतीपासून बनवले जाते आणि त्याचा नेहमी दर्शक म्हणून उपयोग करतात. तर हे थॅलोफायटा म्हणजे काय? तर थॅलोफायटा थॅलस म्हणजे चपट्या आकाराचा पसरट भाग आणि फायटा म्हणजे वनस्पती. तर इथं आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे चित्रामध्ये पण दाखवलेला आहे. हा आपण मसाल्यामध्ये हा पदार्थ आपल्याला पाहायला मिळतो. तर हे जे दगडफूल आहे ती एक वनस्पती आहे आणि तिची शरीर रचना चपटी आणि पसरट असते. म्हणून तिचा गट कोणता येतो? तर तो म्हणजे थॅलोफायटा. तर या वनस्पतीपासून हे काय केलं जातं? लिटमस द्रावण बनवलं जातं आणि त्याचा नेहमी दर्शक म्हणून उपयोग करतात. तर दर्शक म्हणजे काय? तर ह्या द्रावणाच्या साहाय्याने आपण एखादा पदार्थ हा आम्लीय आहे की अल्कली हे ओळखू शकतो. आता आपण
दर्शकाचे प्रकार पाहूया. तर दर्शकाचे 3 प्रकार आहेत: नैसर्गिक दर्शक, कृत्रिम दर्शक आणि घ्राणीय दर्शक. तर नैसर्गिक दर्शक हे निसर्गामध्येच उपलब्ध असतात. लाल कोबीचे जे पान आहे हे एक उत्तम नैसर्गिक दर्शक आहे. हळद, हायड्रेंजिया, पेटुनिया आणि जिरॅनियम ही सर्व नैसर्गिक दर्शकाची उदाहरणे आहेत जी निसर्गामध्ये उपलब्ध आहेत. दुसरं आहे कृत्रिम दर्शक म्हणजेच मानवनिर्मित दर्शक. फिनोल्फ्थेलिन आणि मिथाइल ऑरेंज ही त्याची 2 उदाहरणे आहेत. तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे घ्राणीय दर्शकाचा. तर घ्राणीय म्हणजेच काय, तर नाकाद्वारे म्हणजे वासाद्वारे ओळखता येणे. तर घ्राणीय दर्शक जे आहेत यांची उदाहरणे कोणती, तर ती म्हणजे व्हॅनिला, लवंग आणि कांदा. याआधी आपण आम्लाचे गुणधर्म पाहिले होते. म्हणजे आम्लाची चव आंबट असते, त्यांचा pH जो आहे तो 7 पेक्षा कमी असतो. त्यातीलच एक गुणधर्म आपण पाहिला होता तो म्हणजे आम्लाचे जेव्हा द्रावण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये H+ आयन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल पाहूया. तर तीव्र आम्ल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असं देखील आपण म्हणू शकतो. तर त्याची व्याख्या कशी करता येईल, तर ज्या आम्लामध्ये H+ आयन्सची संख्या जास्त असते त्याला तीव्र आम्ल असे म्हणतात. म्हणजे जितके H+ आयन्स जास्त तितके ते आम्ल कसे बनते, तर तीव्र आम्ल बनते. नंतरची व्याख्या आहे ती म्हणजे सौम्य आम्ल. तर सौम्य आम्ल म्हणजे त्याला आपण डायल्यूट ऍसिड असं देखील म्हणू शकतो. तर याची व्याख्या कशी करता येईल, तर ज्या आम्लामध्ये H+ आयनची संख्या कमी असते त्याला सौम्य आम्ल असे म्हणतात. म्हणजे H+ आयनची संख्या जास्त तर तीव्र आम्ल आणि H+ आयनची संख्या जर कमी असेल तर त्याला आपण सौम्य आम्ल असे म्हणतो. याआधी आपण अल्कलीचे देखील गुणधर्म पाहिला होता. तर अल्कलीमध्ये काय होतं, तांबडा लिटमस जो आहे तो निळा बनतो. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा गुणधर्म आपण पाहिला होता ते म्हणजे ते चवीला कसे असतात, कडू असतात. आणि सर्वात महत्त्वाचा त्याचा गुणधर्म म्हणजे अल्कलीचे जे द्रावण असते त्याच्यामध्ये OH- आयन्स असतात. तर आपण तीव्र अल्कली आणि सौम्य अल्कली म्हणजे काय ते पाहूया. तर ज्या अल्कलीमध्ये OH- आयनची संख्या जास्त असते त्या अल्कलीला तीव्र अल्कली असे म्हणतात. आणि सौम्य अल्कलीची व्याख्या कशी करता येईल, तर ज्या अल्कलीमध्ये OH- आयनची संख्या कमी असते त्याला सौम्य अल्कली असे म्हणतात. म्हणजे इथं आपण सहजपणे व्याख्या बनवू शकतो. OH- आयनची संख्या जास्त तर तीव्र अल्कली म्हणायचं आणि OH- आयनची संख्या कमी असेल तर त्या अल्कलीला आपण काय म्हणू शकतो, सौम्य अल्कली. तर आता आपण विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर जस्ताच्या कणांची क्रिया झाली असता काय घडते हे पाहूया. तर जस्त म्हणजेच झिंक. जर आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे उपकरणांची मांडणी केली आणि इथं दिल्याप्रमाणे परीक्षा नळीमध्ये जर विरल सल्फ्युरिक आम्ल घेतलं तर विरल सल्फ्युरिक आम्ल म्हणजेच आता काय आपण सांगू शकतो की ज्याच्यामध्ये H+ आयनची संख्या काय असते, कमी. असं जर सल्फ्युरिक आम्ल घेतलं आणि त्याच्यामध्ये जस्ताचे कण जर टाकले तर इथं रबरी बूच लावलेला आहे. याच्यातून वायुवाहक नलिका जी आहे ती काय करायची, तर साबणाच्या द्रावणामध्ये सोडायची. तर हे असं का केलं जातं, तर निर्माण होणारा वायू कोणता याचे परीक्षण करण्यासाठी. जेव्हा यातून वायू निर्माण होतो आणि तो आपण साबणाच्या द्रावणामध्ये सोडतो तेव्हा तेथून बबल किंवा बुडबुडे यायला सुरुवात होतात. तर हे बुडबुडे हवेमध्ये उडायला सुरुवात होते आणि जेव्हा आपण पेटती मेणबत्ती त्याच्याजवळ नेतो तेव्हा फटफट असा आवाज येतो. तर असे का घडते, तर हा निर्माण होणारा वायू कोणता, तर तुम्ही ओळखलाच असाल. कारण हायड्रोजन हा काय आहे, पेट घेणारा वायू आहे. त्यामुळे निर्माण होणारा वायू कोणता, तर तो म्हणजे हायड्रोजन वायू. आणि आपल्याला माहितीच आहे तर हायड्रोजन वायू हा अत्यंत काय असतो, हलका असतो. त्यामुळे हे बुडबुडे काय होतात, हवेमध्ये उडायला सुरुवात होते. म्हणजे या प्रयोगावरून आपल्या लक्षात आलेच असेल तर आम्ल आणि धातू म्हणजे आम्लाची जेव्हा धातू बरोबर क्रिया घडते त्यावेळी क्षार आणि हायड्रोजन वायूची निर्मिती होते. आणि हायड्रोजन वायूची निर्मिती झाल्यानंतर आम्लामध्ये शिल्लक राहिलेला अवशेष आहे
त्याचं काय होते, धातू बरोबर क्रिया घडते आणि क्षाराची निर्मिती होते. तर आता आपण पीएच स्केल म्हणजे काय ते पाहूया. तर इथं पी म्हणजे काय, तर पोटेन्स. पोटेन्स हा एक काय आहे, तर जर्मनी शब्द आहे आणि त्याचा अर्थ शक्ती असा होतो. पण आता आपण इथं तीव्रता असं देखील घेऊ शकतो, म्हणजे हायड्रोजनची तीव्रता. तर या पीएच स्केलचा उपयोग काय आहे, तर तो एक प्रकारचा पेपर असतो. इथं आकृतीमध्ये पण पाहू शकता. तर जर 7 असेल तर त्याला आपण उदासीन म्हणतो, 7 पेक्षा अधिक असेल तर त्याला आपण अल्कली म्हणतो आणि 7 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण अम्लीय म्हणतो. तर पीएच स्केलची व्याख्या कशी करता येईल, तर द्रावणातील हायड्रोजन आयनची तीव्रता मोजण्यासाठी मापनाची पद्धत काय केलेली आहे, निर्धारित केली आहे. त्याला आपण पीएच स्केल असे म्हणतो. आता आपण पाहूया, तर आम्लाचा पीएच काय असतो, 7 पेक्षा कमी असतो. अल्कलीचा जो पीएच आहे हा 7 पेक्षा अधिक असतो आणि जे काही उदासीन पदार्थ आहेत त्यांचा पीएच किती असतो, 7. आता आपण क्षाराचे कुटुंब या भागामध्ये काही क्षारांचा अभ्यास करूया. तर पोटॅशियम सल्फेट, तर याचं रेणूसूत्र काय करता येईल, K2SO4. नंतर आहे ते सोडियम सल्फेट Na2SO4, कॅल्शियम सल्फेट CaSO4, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4, कॉपर सल्फेट CuSO4, सोडियम क्लोराईड ज्याला आपण मीठ म्हणतो NaCl, सोडियम नायट्रेट NaNO3, सोडियम कार्बोनेट Na2CO3, अमोनियम क्लोराईड NH4Cl3. आता इथं तुमच्या एक लक्षात गोष्ट आली असेल, ती म्हणजे इथं K2 लिहिलेले आहे पण इथं मात्र नुसतं Ca आहे, Ca2 आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर असं का होतं, तर SO4 जो ग्रुप आहे म्हणजे सल्फेट याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि पोटॅशियम जो एक पोटॅशियम आहे हा एकच इलेक्ट्रॉन देऊ शकतो. मग हे SO4 ला लागणारे 2 इलेक्ट्रॉन देणार कसे, तर इथं 2 पोटॅशियम देतात, त्यामुळं SO4 ला 2 इलेक्ट्रॉन मिळतात. सोडियम देखील काय करतो, एक सोडियम एकच इलेक्ट्रॉन देतो. पण सल्फेटला कितीची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची, त्यामुळे इथं किती घेतलेले आहेत सोडियम, तर ते 2. कॅल्शियम इलेक्ट्रॉन किती देतो, 2, त्यामुळं इथं दुसऱ्या कॅल्शियमची गरज आहे काय सल्फेट ग्रुपला, तर नाही. हे लक्षात ठेवायचं आणि रेणूसूत्र जी आहेत ती तुम्हाला सहजरीतीनं लिहिता येतील. आता आपण क्लोर अल्कली प्रक्रिया काय आहे ती पाहूया. तर याची व्याख्या आपण कशी करायची आहे, तर सोडियम क्लोराईडच्या जलीय द्रावणातून जेव्हा विद्युत प्रवाह प्रवाहित केला जातो तेव्हा त्याचे विभाजन होऊन सोडियम हायड्रॉक्साईडची निर्मिती होते. या प्रक्रियेलाच काय म्हणतात, तर क्लोर अल्कली प्रक्रिया असे म्हणतात. तर सोडियम क्लोराईड हे आपल्याला कुठून प्राप्त होतं, तर समुद्राचं जे पाणी आहे याच्यामध्ये काय आहे, मिठाचं प्रमाण म्हणजे सोडियम क्लोराईडचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच त्याच्या जेव्हा जलीय द्रावणामधून आपण विद्युत प्रवाह प्रवाहित करतो तेव्हा त्याचे विभाजन होऊन काय होतं, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH निर्माण होतं. क्लोरीन आणि हायड्रोजन वायू देखील तयार होतात. तर या प्रक्रियेला आपण म्हणतो क्लोर अल्कली प्रक्रिया. तर इथं आपण रासायनिक अभिक्रिया देखील पाहू शकतो. 2NaCl plus 2H2O it will gives 2NaOH plus Cl2 plus H2. म्हणजेच काय, तर सोडियम क्लोराईडची जेव्हा पाण्यातील द्रावणामध्ये म्हणजे त्याचं पाण्यामध्ये द्रावण बनवलं जातं आणि त्याच्यातून विद्युतधारा सोडली जाते तेव्हा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड, क्लोरीन वायू आणि हायड्रोजन वायू मुक्त होताना पाहायला मिळतं. आता इथं लक्षात आलं असेल NaCl एक Q लिहिलेला आहे. एक Q का लिहिलेला आहे, तर त्याचं ॲक्वियस म्हणजे पाण्यातलं द्रावण आणि H2O हे इथं L लिहिलेलं आहे. ते L का लिहिलेलं आहे, कारण H2O म्हणजे पाणी जे काय आहे द्रवरूप आहे. नंतर NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, इथं ॲक्वियस लिहिलेलं आहे म्हणजे हे देखील काय आहे, द्रावण आहे. Cl2 आणि H2 याच्यामध्ये G असं लिहिलेलं आहे, G फॉर गॅस म्हणजे हे वायू रूपामध्ये असतात. तर या प्रक्रियेतील उत्पादिते कोणती,
कारण या प्रक्रियेद्वारे आपल्याला विविध पदार्थ जे आहेत ते मिळवता येतात. तर याच्यातून आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे बघा. तर या समुद्रातलं जे काही क्षार आहे, सोडियम क्लोराईड आहे, याच्यापासून आपल्याला हायड्रोजन, क्लोरीन आणि सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं आणि याचाच उपयोग कच्चा माल म्हणून केला जातो. तर हायड्रोजनचा उपयोग कशासाठी केला जातो? तर इंधने. कारण हायड्रोजन काय आहे? हा पेट घेणारा वायू आहे, म्हणून याचा इंधनामध्ये उपयोग केला जातो. कृत्रिम लोणी बनवण्यासाठी. आता कृत्रिम लोणी म्हणजे डालडा. कारण हायड्रोजनेशन जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय केलं जातं? तर असंपृक्त तेलातून हायड्रोजन वायू जायला दिला जातो आणि यामध्ये निकेलची पावडर उत्प्रेरक म्हणून वापरली जाते आणि त्या पद्धतीने आपल्याला काय मिळतं? कृत्रिम लोणी म्हणजे डालडा मिळतो. खतांसाठी असणारा जो अमोनिया आहे याच्यामध्ये सुद्धा ह्या हायड्रोजनचा उपयोग केला जातो. नंतर आहे ते म्हणजे क्लोरीन. तर क्लोरीनचा उपयोग जलशुद्धीकरण करण्यासाठी केला जातो आणि जलतरण तलावांमध्ये देखील याचा उपयोग केला जातो. म्हणून स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या पाण्याची विचित्र अशी वास यायला लागते. तर त्याच्यामध्ये क्लोरीन वायूचा म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जातो आणि नंतर आहे ते म्हणजे त्याचा जंतुनाशक म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. कीटकनाशक म्हणून देखील उपयोग केला जातो PVC पाईप बनवताना. आणि त्याच्यानंतर आहे ते CFC. तर CFC तुम्ही पाहिला असेल तर CFC हा फ्रीजमध्ये देखील वापरला जातो किंवा AC मध्ये वापरला जातो. त्याची निर्मिती करण्यासाठी क्लोरीनचा उपयोग केला जातो. तिसरा आहे ते म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, जे आपल्याला काय मिळतं? क्लोर अल्कली प्रक्रियेतून मिळतं. तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर धातूवरील वंगण हटवण्यासाठी, साबण आणि स्वच्छकांची निर्मिती करण्यासाठी आणि कृत्रिम तंतूसाठी. म्हणजे आपल्या लक्षात येईल तर क्लोर अल्कली प्रक्रिया जी आहे याच्यातून मिळणारे हायड्रोजन, क्लोरीन आणि सोडियम हायड्रॉक्साईड जे आहेत यांचा कच्चा माल म्हणून उपयोग करता येतो. नंतर आहे ते उदासीनीकरण क्रिया. ह्या शब्दातच आलेली आहे व्याख्या. तर उदासीनीकरण करणं म्हणजे नक्की काय? तर समजा आम्ल असेल आणि अल्कली ह्या दोन्हींची आपण एकत्रित क्रिया केली तर क्षार आणि पाणी तयार होतं. त्याला आपण उदासीनीकरण क्रिया असे म्हणतो. आता ही क्रिया केव्हा घडते किंवा याचं उदाहरण काय? तर समजा आपल्याला कधी कधी ऍसिडिटी होते. ऍसिडिटी होते म्हणजे काय? जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण खूप वाढतं. मग त्यावेळी आपण काय करतो? इनो घेतो किंवा सोडा पितो. तर असं करण्यामागचं कारण काय आहे? याला सायंटिफिक रिझन आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये तयार होणारं आम्ल हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे आम्ल तयार होतं, ते अति होतं आणि जे तुम्ही इनो किंवा सोडा घेताय तो म्हणजे अल्कली. ठीक आहे, म्हणजे आम्ल आणि अल्कली यांच्यामध्ये क्रिया घडून काय निर्माण होणार? क्षार आणि पाणी. मग क्षार आणि पाणी जे आहे ते उदासीन आले, कारण याच्यामध्ये निळा लिटमस तांबडा होत नाही आणि तांबडा लिटमस निळा होत नाही. म्हणजे आम्लाचे पण गुणधर्म नष्ट होतात आणि अल्कलीचे पण नष्ट होतात. म्हणून आम्ल अधिक अल्कली, क्षार अधिक पाणी अशी क्रिया घडेल. आता आपण पुस्तकामध्ये दिलेल्या एका प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर प्रश्न काय आहे? तर HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड इत्यादी जलीय द्रावणामध्ये अम्लीय गुणधर्म दर्शवतात, परंतु अल्कोहोल आणि ग्लुकोज सारखी संयुगाची द्रावणं अम्लीय गुणधर्म दर्शवत नाहीत. असे का? तर आपल्याला माहिती आहे की जे काही अम्लीय पदार्थ आहेत जेव्हा त्यांचं द्रावण बनवलं जातं जलीय, तेव्हा कोणत्या आयन्सची निर्मिती होते? तर ती म्हणजे H+ आयन्सची निर्मिती होत असते. म्हणून तर आपण त्यांना काय म्हणतो? अम्लीय पदार्थ. म्हणजे इथं दाखवल्याप्रमाणे HCl जेव्हा आपण पाण्यामध्ये विरघळवतो तेव्हा H+ आणि Cl- अशा आयनची निर्मिती होते. HNO3 म्हणजे नायट्रिक अम्ल, याच्या द्रावणामध्ये H+ आणि NO3- ह्या आयनची निर्मिती होते. आता इथं खाली पण दाखवलं आहे बघा, HNO3 ऍक्वियस म्हणजेच काय? त्याचं द्रावण. H+ तयार होतं आणि NO3- आयन्स तयार होतात. पुन्हा काय होतं? तर हा H+ जो आयन्स आहे त्याचा हायड्रोनियम आयन देखील बनतो. तर हे जे आहेत ते अम्लीय गुणधर्म दर्शवतात.
म्हणजे जेव्हा एखाद्या पदार्थाच्या द्रावणामध्ये जर H+ आयन्स असतील तरच आपण त्याला आम्लीय म्हणू शकतो. पण अल्कोहोल, त्याच्यामध्ये एक उदाहरण इथे दिलेलं आहे C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल, आणि ग्लुकोज ज्याचं रेणुसूत्र काय आहे C6H12O6. या दोन्ही रेणुसूत्रामध्ये आपल्याला हायड्रोजन पाहायला मिळतो. पण जेव्हा आपण अल्कोहोल आणि ग्लुकोज जे आहे हे पाण्यामध्ये विरघळवतो किंवा त्याचे द्रावण बनवितो त्यावेळी H+ आयन्सची निर्मितीच होत नाही. म्हणूनच त्यांची द्रावणे जी आहेत म्हणजे अल्कोहोल आणि ग्लुकोजची ती आपल्याला आम्लीय गुणधर्म दाखवत नाहीत. आता आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, पितळ आणि तांब्याच्या भांड्यामध्ये आंबट पदार्थ का ठेवत नाहीत? कारण आंबट पदार्थ आहे म्हणजे आम्लीय आहे. इथं आपण पाहू शकतो की लिंबू जर असेल तर त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असतं, आणि आपण पाहिलं की आम्लाची धातूबरोबर क्रिया घडते, बरोबर आहे. मग असे जर आपण आम्लीय पदार्थ जर पितळ आणि तांब्यासारख्या धातूमध्ये ठेवले तर त्यांची काय घडते, रासायनिक अभिक्रिया घडते आणि तो पदार्थ खराब होतो आणि विषारी बनतो. म्हणून पितळ आणि तांब्याच्या भांड्यामध्ये आंबट पदार्थ ठेवत नाहीत. इथं आपण अजून एक प्रश्न पाहू शकतो. तर जो सरबत आहे हा धातूच्या भांड्यात ठेवण्यापेक्षा काचेच्या भांड्यामध्ये ठेवणे उत्तम असते. तर असं का? जर सरबत तुम्ही करून पितळ किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवला तर त्याची रासायनिक अभिक्रिया घडते आणि तो सरबत खराब होतो आणि विषारी देखील बनतो. परंतु काचेबरोबर आम्लाची कोणतीच क्रिया घडत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये जर आपण आंबट पदार्थ ठेवले तर ते खराब होत नाहीत. म्हणजे जर तुम्ही सरबत काचेच्या पेल्यामध्ये ठेवला तर तो दीर्घकाळ टिकतो आणि खराब होत नाही. दुसरा प्रश्न आहे, धातूच्या अम्लाबरोबर क्रिया घडल्यास कोणता वायू तयार होतो? तर आपण आधी पाहिलंच आहे. तर धातूच्या अम्लाबरोबर क्रिया घडल्यास हायड्रोजन वायू मुक्त होतो. तिसरा प्रश्न आहे, आम्ल सौम्य करताना पाण्यात आम्ल मिसळावे पण आम्लात पाणी का मिसळू नये? तर याचं एक छोटंसं एक तुम्हाला हिंट देण्यासाठी एक सांगू शकते की आपण समजा कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये चुकून पाणी जर पडलं तर ते तेल सर्वत्र उडतं. सेम तसंच आहे. तर जेव्हा आपण काय करतो, आम्लामध्ये पाणी मिसळायला जातो तर ही क्रिया काय आहे, जास्त उष्मादायी क्रिया आहे, म्हणजे उष्णताजनक अभिक्रिया आहे. याच्यातून भरपूर उष्णता निर्माण होते आणि त्याचे शिंतोडे उडतात आणि आपल्याला भाजू शकतं. आणि जर ही क्रिया आपण कशामध्ये करतो तर काचेच्या भांड्यामध्ये केली जाते. यावेळेस ते या उष्णतेनं आणि या अभिक्रियेमुळे काय होऊ शकतं, काचेचं भांडं देखील फुटू शकतं आणि आपल्याला जखमा होऊ शकतात. म्हणून आम्ल सौम्य करताना पाण्यात आम्ल मिसळायचं पण आम्लामध्ये पाणी मिसळू नये. चौथा प्रश्न आहे, अँटासिड किंवा प्रतिआम्ल म्हणजे काय? तर जेव्हा आम्लाची आम्लीयता करण्यासाठी आपण काय करतो, अल्कलीयुक्त पदार्थ वापरतो. म्हणजे उदासीनीकरण क्रियेसाठी काय करतो, अल्कलीयुक्त पदार्थ वापरतो, त्याला आपण अँटासिड किंवा प्रतिआम्ल असे म्हणू शकतो. तर याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा आपल्या जठरामध्ये जास्त प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडची निर्मिती होते तेव्हा आपल्याला जळजळायला सुरुवात होते. अशा वेळी अल्कलीयुक्त असणारा इनो जो आहे किंवा सोडा जो आहे तो आपण पितो आणि आपल्याला काही सेकंदातच बरं वाटतं. कारण काय होतं, आम्ल अधिक अल्कली म्हणजे काय तयार होतं, क्षार आणि पाणी, त्याचं उदासीनीकरण घडतं आणि आपल्याला ह्या जळजळण्यापासून मुक्ती मिळते. नंतर दात केव्हा किडतात? तर दात जेव्हा आपल्या तोंडाचा जो pH आहे हा 5.5 पेक्षा कमी होतो तेव्हा आपले दात किडायला सुरुवात होते. तर आपल्याला माहितीच आहे, तर आपले दात जे आहेत ते कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून बनलेले असतात. म्हणजेच कॅल्शियम फॉस्फेट ज्याला आपण काय म्हणतो, इनॅमल असं म्हणतो, जो दातावरील भाग आहे, ठीक आहे. परंतु जेव्हा तोंडाचा pH जो आहे तो 5.5 पेक्षा कमी होतो म्हणजे ते काय बनतं, आम्लीय बनतात. अशा वेळी हे इनॅमल जे आहे त्याची झीज व्हायला सुरुवात होते आणि दात किडतात. मग आपण जी काही पेस्ट वापरतो दात घासण्यासाठी ही अल्कली असते, म्हणजे आम्लीयता कमी करायचं तर अल्कली वापरावं लागतं. म्हणून आपण वापरण्यात येणारी जी पेस्ट आहे ती अल्कलीयुक्त असते. नंतर आहे ते म्हणजे शेतकरी शेतामध्ये भाजलेला चुना का वापरतात?
तर समजा एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये भाजलेला चुना वापरला, याचं कारण काय असू शकतं? तर त्या जमिनीचा जर पीएच कमी झाला म्हणजे जमीन काय बनली? आम्लीय बनली. तर त्याचं उदासीनीकरण करण्याची गरज असते आणि हे करण्यासाठी त्याच्यामध्ये अल्कली घालायला हवं. म्हणून इथं काय केलं जातं? तर तो कमी झालेला पीएच वाढविण्यासाठी चुना वापरला जातो. आता नंतर आहे गवळी ताज्या दुधामध्ये बेकिंग सोडा का घालतो? तर काय होतं, ताज्या दुधाचा जो पीएच आहे हा 6 इतका असतो. पण जर तो पीएच 6 पेक्षा आणि आणखीन कमी होत गेला तर ते दूध काय होतं? आम्लीय बनतं, म्हणजेच खराब होतं, आंबतं. मग ते खराब होऊ नये म्हणून त्याचा पीएच वाढवण्याची गरज असते. म्हणून तो पीएच 6 पेक्षा थोडा जास्त म्हणजे अल्कलाईन करण्यासाठी गवळी ताज्या दुधामध्ये काय करतो? तर बेकिंग सोडा घालतो. 8वा प्रश्न आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसला आर्द्रता विरोधी भांड्यामध्ये का ठेवतात? तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे आहे ह्याची ओलाव्याबरोबर, आर्द्रता म्हणजेच काय? तर ओलावा, त्याच्याबरोबर क्रिया घडते आणि काय बनेल? तर कठीण आणि घनरूपी असणारं जे जिप्सम आहे हे तयार होईल. बरोबर आहे. म्हणून काय केलं जातं? प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीला आर्द्रता विरोधी भांड्यामध्ये ठेवलं जातं, ते कठीण बनू नये म्हणून. तर आता आपण निसर्गामध्ये आढळणाऱ्या काही आम्लांचा अभ्यास करूया. तर मधमाशी जेव्हा आपल्याला दंश करते त्यावेळी ती मेथेनॉइक आम्ल सोडते, त्यामुळे आपल्याला जळजळल्यासारखं तिथं वाटायला लागतं. तर इथं आपण जर बेकिंग सोडा लावला तर आपल्याला हे दुखणं थोडं कमी होऊ शकतं. खाज कोयली जी वनस्पती आहे याच्यामध्ये देखील मेथेनॉइक आम्लच असतं, ज्याच्यामुळे आपल्याला खाज पडायला सुरुवात होते. आणि याच खाज कोयली वनस्पतीच्या जवळच डॉक नावाची वनस्पती असते, हिचा वापर आपण केला तर ही खाज आपल्याला कमी होते. व्हिनेगर जे आहे त्याच्यामध्ये ऍसिटिक आम्ल असते. संत्री जे आहे किंवा या संत्री लिंबू वर्गातील जी काही फळं आहेत त्याच्यामध्ये सिट्रिक आम्ल असते. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असते. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असते. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. लिंबूमध्ये सिट्रिक आम्ल आणि जो मुंगीचा दंश आहे ह्याच्यामध्ये मेथेनॉइक आम्ल असते. आता आपण विरंजक चूर्ण किंवा ब्लिचिंग पावडरचा अभ्यास करूया. तर जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड ची क्लोरीन बरोबर काय होते? रासायनिक अभिक्रिया घडते, तेव्हा आपल्याला ब्लिचिंग पावडरची निर्मिती झालेली पाहायला मिळते आणि याच वेळी पाणी देखील तयार होते. तर या विरंजक चूर्णाचा किंवा ब्लिचिंग पावडरचा उपयोग कोणता? तर पहिला उपयोग आहे कापूस आणि तागाच्या ब्लिचिंगसाठी. नंतर आहे तो कागद कारखान्यामध्ये, लॉन्ड्रीमध्ये, कारण याचा विरंजक चूर्ण म्हणजेच काय? तर ते काय करतं? जर डाग वगैरे कपड्यावरती पडले असेल तर ते घालवण्यासाठी मदत करतं, म्हणून लॉन्ड्रीमध्ये याचा उपयोग केला जातो. रासायनिक कारखान्यामध्ये ऑक्सिडीकारक एजंट म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील जंतुनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो. आता आपण बेकिंग सोड्याची निर्मिती कशी केली जाते हे पाहूया. जर सोडियम क्लोराईड, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया यांची जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हा अमोनियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेटची निर्मिती होते. तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा किंवा आपण काय म्हणतो त्याला? खाण्याचा सोडा, गोडा सोडा असं देखील म्हणतो. तर बेकिंग पावडर तयार करण्यासाठी उपयोग होतो. तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मध्ये कोणता फरक आहे? तर बेकिंग सोड्यामध्ये जेव्हा टार्टारिक आम्ल ऍड केलं जातं किंवा घातलं जातं तेव्हा बेकिंग पावडरची निर्मिती होते. ब्रेड केक बनवताना देखील याचा उपयोग केला जातो. अँटासिड बनवताना उपयोग केला जातो. सोडा आम्ल अग्निशामक साधनामध्ये देखील याचा उपयोग केला जातो. तसे भजी किंवा इतर काही पदार्थ जे आहेत ते खुसखुशीत करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. नंतर आहे तो धुण्याचा सोडा. तर धुण्याच्या सोड्याचा उपयोग काय? तर काच, साबण, कागद या कारखान्यामध्ये सुद्धा धुण्याचा सोड्याचा उपयोग केला जातो. टाकणखार किंवा बोरॉक्स म्हणतात त्याच्या निर्मितीसाठी सुद्धा केला जातो. घरगुती स्वच्छता करण्यासाठी धुण्याचा सोड्याचा उपयोग होतो. पाण्याचा कठीणपणा घालवण्यासाठी. आता कठीण पाणी आणि मृदू पाणी माहिती असेल तर कठीण पाणी म्हणजे काय? ज्या पाण्यामध्ये
काय होत नाही, साबणाचा फेस जास्त होत नाही, त्याला आपण कठीण पाणी म्हणतो. मग ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये धुण्याचा सोडा घालतो त्यावेळेस ते मृदू बनतं, पण ते पिण्यासाठी योग्य असतं का, तर मुळीच नाही. नंतर आहे ते म्हणजे कपडे धुण्यासाठी. तर कपडे धुण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, धुण्याच्या सोड्याचा उपयोग करतो. तर आता आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस हा भाग पाहूया. तर जिप्समचं रेणुसूत्र काय आहे, CaSO4 2H2O. तर ह्या जिप्समला 373 केल्विन तापमानाला उष्णता दिली असता त्यातून काय होतात, तर पाण्याचे रेणू निघून जातात. आणि कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट म्हणजे CaSO4 हाफ H2O याची निर्मिती होते, यालाच आपण म्हणतो प्लॅस्टर ऑफ पॅरिस. तर या प्लॅस्टर ऑफ पॅरिस ज्याला आपण POP असे म्हणतो, तर त्याचे उपयोग कोणते, तर मोडलेली हाडं जी आहेत ती जोडताना, म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर जे हाड जोडताना वापरतात, तर ते करण्यासाठी देखील काय करतात, POPचा उपयोग केला जातो. खेळणी बनवण्यासाठी, मूर्ती बनवण्यासाठी आणि घराच्या सजावटीसाठी देखील याचा उपयोग केला जातो. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे एक अविघटनशील पदार्थ आहे, त्यामुळे ते प्रदूषणास देखील कारणीभूत ठरते. तर हा धडा आपला इथेच संपलेला आहे. धन्यवाद.